आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक। गणेशोत्सव सुरू असल्यानं पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नाही। गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेवर लोकलच्या 22 जादा फेऱ्या। सीएसएमटी ते ठाणे आणि कल्याण दरम्यान आज मध्यरात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंत जादा फेऱ्या। म्हाडाच्या 2030 घरांसाठी आतापर्यंत 73,604 अर्ज, त्यापैकी 52,898 अर्जदारांकडून अनामत रकमेचा भरणा। अर्ज करण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदत। मुंबईमध्ये 4 नवीन एक्स बँड रडार यंत्र कार्यान्वित। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांच्या हस्ते लोकार्पण। मुंबईकरांना पावसाच्या संकटाची पूर्वसूचना मिळणार। मुंबईतील जे रुग्णालयाच्या नावानं बनावट ईमेल, नीटचा कट ऑफ न लागलेल्या विद्यार्थ्यांना निवड झाल्याचे मेल। पालकांनी खोट्या मेलपासून सावध राहावं, जे रुग्णालयाचा इशारा। ठाण्यातील दिवा आणि भांडरली परिसरातील कचराभूमी ठाणे पालिकेकडून बंद। कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावून जमीन पूर्ववत करण्यासाठी पालिकेच्या हालचाली। मध्य रेल्वेच्या 7 प्रमुख स्थानकांवरील फूड स्टॉल्सची जागा बदलण्याचा निर्णय। प्रवाशांना अधिक मोकळी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेचा उपक्रम। फूड स्टॉल्सची प्लॅटफॉर्मच्या टोकावर रवानगी। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं गुपचूप भूमिपूजन केल्यानं अदानी समूह आणि DRPPL विरोधात धारावीकरांमध्ये रोष। अदानी समूहाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा धारावी बचाव आंदोलनाचा इशारा।